नमस्कार सगळ्यांका. बघा आम्ही काय करतोय ती आज गणपती आमच्याकडे येऊच्या आधीपासून बघा चिकन मटन कायच नाही होता. 8 दिवस गणपती येऊच्या आधीपासून. आणि आता गणपती आमचं 21 दिवसाचं होतं. आमका गणपतीची खूप हौस आहे, म्हणजे गणपती ठेवची. त्यामुळे आम्ही गणपती ठेवलो. माझ्या पोरग्यांका, माझ्या नवऱ्याक सगळ्यांका हौस आहे गणपतीची. त्यामुळे आम्ही गणपती ठेवलेलो. आता त्या दिवसापासून गणपती इल्यापासून आमच्याकडे बघा कायच म्हणजे दिवस होता कायच नाही होता. आणि आम्ही काय घरात काय घेत नाही गणपती असल्या वेळी. आणि आमच्याकडे आमचे सोमवार मंगळवार असलो, गुरुवार असं काय असला तर आम्ही बघा कायच खायत नाही. मसाला घातलाय, हे बघा मसाला. आणि बघा मटण आम्ही धुवून घेतलेलं आहे बघा. 4-5 पाणी धुवून घेतलंय आणि मी असा पुन्हा टोपात पाणी घालून ठेवलंय. कसं मी करून ठेवलंय, पाण्यात घालून धुवून बिवून ठेवलेलं. आता फोडणी टाकायचे. आमचं गणपती बघू गेलाच नाही. तुमका किती केव्हा सांगलो आम्ही गणपती बघू घेऊ, आमचं 21 दिवस गणपती आहे म्हणून. आता तरी गणपती बघून येईलच नाही. आता जेव तरी यावं आमच्याकडे. आणि आमचं गाव कसं होतं बघा. बघा कसं जरा बरा नाही हो आमका. सर्दी खोकलो सगळं सुरू आहे. पाऊस लागता आपण वाफेक ठेवूया. वाफेक पाणी ओतूया. हे बघा आता मी पाणी ओतते बघा उकळला. आणि आता आला, हे बघा आला लसूण पेस्ट आणि खोबरा मी एक काठ मिक्सरात लावून घेतोय बघा. हे बघा कसं करायचं, कसं येईल आता बघा. आमच्याकडे म्हणजे 18 मध्ये वर्षर होती ती, आता आमच्याकडे 25 मध्ये येईल. 25 मध्ये आता आमच्याकडे 7 वर्षाने आमच्याकडे येईल. आणि म्हणून आम्ही गणपती 21 दिवस ठेवलं. कारण काय मग 7 वर्षा पुन्हा वाट बघूची लागतात. गणपती आमच्याकडे वर्षावर असता, मग स्वतःच्या हाताने पूजूक भेटत नाही. जे वर्षात असताना त्याने सगळं काम करायचं गणपतीचं. गणपतीची आरती, पूजा, सत्यनारायणची महापूजा हे सगळं वर्षालवाल्याजवळ असता. वर्षालवाल्यानं करायचा. आणि देवाचे भट वाढायचे. सावर देवाचं आमच्याकडे सावर देवा त्याचे भट वाढायचो. पुन्हा देवीचं वाढदिवस करायचो. महापुरुष त्याचो भट वाढायचो. असं आमच्याकडे सगळं असतं बघा. आम्ही वर्षालवाल्याक ना सगळ्या काम करूचं लागतं. म्हणून आमच्याकडे 7 वर्षांनी आमच्याकडे गणपती येणार आहे. म्हणून आम्ही 21 दिवस गणपती ठेवलो. कसा
कसं रसो झालं तो सांगा आमका कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कमेंट करणार आम्ही तुमची कमेंटची वाट बघतो. आणि येवा हो आमच्याकडे भात आणि की जो गावरान कोंबड्याचो रसो खाव. आमच्याकडे जास्त भात चालता. बघा कसं दिसता तो रसो. पाऊस पण जास्त लागता लोकांका आजार पण. आणि आता पाऊस बंद झालो तर आमचा भात कापूचा. आता आमका मळ्यात जाऊ काय भात कापू. तुम्ही येवा आमची शेती कशी काय आती बघू. आमच्याकडे लावणी फक्त भात शेती होतं बाकी काही नाही आमच्याकडे पावसात. आणि गिमात आमच्याकडे कुळीत पावटे असा चवळी सफेद चवळी लाल चवळी मूग उडीद असं सगळं आमच्याकडे पीक पिकतं. आम्ही भात कापून झालं का सगळं आता ते नांगरायचा ट्रॅक्टरात आणि सगळं पेरायचं कडतात. तर आमच्याकडे जास्त पिकतं. बाकी असं ह्याचे नाही गहू जोंधळे असलं आमच्याकडे काय पिकत नाही बघा. आणि आमच्याकडे कोण करीतही नाही पिकणार नाही म्हणून. बघा कसं आहे मस्तपैकी कटिलो बघा. आमच्याकडे लादी यायचं आणि बसचे काम चालू आहे घरात. आमच्या धीराच्या घराचं चालू आहे. मशनी लावतो त्याचा आवाज येता. बघा कसं उकाळता आता मस्तपैकी. जेव्हा आमच्याकडे जेव्हा भात बघा कुकर लावलो आम्ही हो का. भात बघा आमच्या ह्याचे तांदूळ बसलेले कोमलचे भाताचे तांदूळ आहेत आमच्याकडे. बघा कसं दिसतं मस्त वाटतं ना. कसं मस्त ऐका नाही तर आमका कमेंट करून नक्की सांगा. तुमची वाट बघतो आम्ही कमेंटची. आणि आमच्याकडे येत जावा हो. तिला असं मग आमका व्हायला बरं वाटतात. आमका माणसं खूप आवडतात. आमका कोणी येत ना तितके आमका बरं वाटतं. एकदा जेव घेवा आमच्याकडे. गणपती बघूक नाही इलास ती नाही इलास तुमच्या तुमका बोलवलं करंजी बिरजे खाऊक म्हटलं यावा तर तुम्ही इलास नाही आमच्याकडे. 21 दिवसात तरी यायचं होतं एकदा तरी आमच्याकडे हो. बघा कसं झालं आता मस्तपैकी शिस्ता. आणि आमका ह्या करा फॉलो करा. मालवणी माणसं बघा. चला सगळ्यांनी जेव केव्हा बघा आमच्याकडे. बाय. आणि नक्की आवर्जून यावा तुमका सांगता. आमच्याकडे मटण आणि चिकन काय खावचं असलं गावरान कोंबडा खावचा असला तर आमच्याकडे नक्की यावा. भात आणि मटण वाटल्या सांग तुमका वाटलं भाकरी आपल्या तांदळाच्या होत्या आम्ही तांदळाची भाकरी वाजून देऊ. पण नक्की यावा बघा. चला बाय. येवा हा नक्की.